विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्धधम्म संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित संपूर्ण तायडे परिवारामधून निघून गेलेले बाबा भगवान कांशीराम तायडे बाबांचा तिसरा स्मृतिदिन आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून जन्मास येणारा प्रत्येक सत्व एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो। या श्रेष्ठ सत्याला अनुसरून बाबा सुद्धा आपल्यामधून निघून गेले। त्यांच्या निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो। या निमित्ताने धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत असीम अपार पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमंत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या प्रसंगी दिवंगत भगवान कांशीराम तायडे बाबांचा तिसरा स्मृतिदिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। या निमित्ताने बुद्धपूजा परितदेशना परित्राण पाठ आपण इथे संपन्न केला। जलदान विधी पुण्यानुमोदन विधी जेव्हा जेव्हा आपण संपन्न करत असतो, खरं तर हा विधी करत असताना आपल्या मनाची जी मानसिकता असते तर ती थोडी दुःखपूर्ण असते। मनामध्ये दुःखाचा एक प्रकारचा वलय असतो, परंतु भगवंताच्या श्रेष्ठ सद्धम्माला अनुसरून जर आपण विचार केला, चिंतन केलं, मनन केलं तर हे जीवनातील सर्वश्रेष्ठ असं सत्य आहे। जन्म जसं सत्य आहे तसंच मृत्यू सुद्धा हे सत्य आहे। या सत्याचा जेवढ्या लवकर आपण स्वीकार केला, जेवढ्या लवकर त्याला मान्य केलं, तेवढं आपल्या जीवनातील दुःख बघा कमी होत असते। आणि त्यामुळे या निमित्ताने जास्त काही बोलणार नाही, एक 10-15 मिनिटापर्यंत आपण शांततेनं धम्मदेशना श्रवण करावी। कारण कधीतरी आपल्याकडे भंतेजी येतात, कधीतरी धम्मदेशना देतात। आमचे कोंगे बाबा यांनी विनंती केली की भंतेजी आपल्याला तिकडे जायचं आहे परिसरामध्ये। म्हणजे या गावामध्ये आम्ही पहिल्यांदा आलो। इथेच 4-5 किलोमीटरवरती जे गाव आहे जिथे बाबासाहेब आले होते शाळेमध्ये, त्या गावी एक 2-3 महिन्यापूर्वी आम्ही एकदा आलो होतो कार्यक्रमाच्या निमित्ताने। तसं औरंगाबाद शहरामध्ये, संभाजीनगर शहरामध्ये आम्ही वास्तव्य करतो, पण गेल्या 4-5 वर्षापासून जळगाव शहरामध्ये वर्षावासाच्या निमित्ताने आम्ही सातत्याने येत असतो। आणि आता जळगाव शहरामध्ये या परिसरामध्ये भिक्खू फार कमी आहे, भिक्खूंची संख्या फार कमी आहे, धम्मप्रचारकांची संख्या कमी आहे। आणि त्यामुळे
धम्माचा प्रचार आणि प्रसार जशा पद्धतीनं व्हायला पाहिजे तशा पद्धतीने झालेला नाही आणि त्यामुळे जळगाव शहरामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये एक फार मोठ्या स्वरूपाचं ट्रेनिंग सेंटर निर्माण करत आहोत. त्यासाठी आपण 16.5 एकर जागा अजिंठा केवळ 35 किलोमीटर आपल्या जागेहून आहे. ऐतिहासिक अशा त्या अजिंठ्याच्या जवळच आपण जागा खरेदी केलेली आहे. उद्देश हा आहे की धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. बाबासाहेब असं म्हणाले की मला जर आयुष्य लाभलं तर माझं उर्वरित आयुष्य बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे. सारा भारत मी बौद्धमय करेल अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. परंतु बाबासाहेबांना आयुष्य कमी लाभलं. धम्मदीक्षेच्या नंतर अगदी 50-55 दिवस बाबासाहेब जगले. कारण निसर्गाचा तो नियम आहे. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं, जे परिश्रम केले, मेहनत केले, कष्ट उपसले, त्यामुळे अधिक आयुष्य त्यांना लाभलं नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपलं जे नैतिक असं कर्तव्य आहे की धम्माला समजून घेणे, त्या धम्माला जाणणे आणि बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे दरेकाने धम्माचा उपदेश दिला पाहिजे, दीक्षा दिली पाहिजे, धम्मज्ञान दिलं पाहिजे. अगदी तशाच पद्धतीने एकमेकांना पण सुद्धा धम्माचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या जलदान विधीच्या निमित्ताने काही महत्वपूर्ण गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. जसं उपासक बोलले, त्यांनी सांगितलं की बऱ्यापैकी लोकांना पंचशील सुद्धा त्याचा अर्थ सुद्धा येत नाही. जनरली जेव्हा आपण धम्मदेशना श्रवण करत असतो तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी आपल्याला ज्ञात होत असतात. मी जे काही बुद्धवचन म्हटले 2600 वर्षापूर्वी भगवंताने ते आपल्या मुखातून म्हटलेले आहे. सुरुवातीला मी तुम्हाला पंचशील दिलं, 3 शरण मी तुम्हाला दिले. बुद्धाचं शरण दिलं, धम्माचं शरण दिलं, संघाचं शरण दिलं. म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मी बुद्धाला अनुसरतो म्हणजे बुद्धाला मी स्वीकारतो. मी धम्माला अनुसरतो म्हणजे धम्माचा मी स्वीकार करतो. मी संघाला अनुसरतो म्हणजे संघाचा मी स्वीकार करतो. असं पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा आपण ही प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर 5 शील मी सांगितले. पानातिपाता वेरमणी, अर्थात मी कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा माझ्या जीवनामध्ये करणार नाही. अदिन्नदाना वेरमणी म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कधी चोरीचं कर्म माझ्या जीवनामध्ये मी करणार नाही. कामे सुमिच्छाचारा वेरमणी म्हणजे मी अकुशल कर्म, व्यभिचाराचं कर्म, पाप कर्म करणार नाही. मुसावादा वेरमणी शिखापदं समादयामी म्हणजे मी खोटं बोलणार नाही, मी निंदानास्ती करणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही, मी व्यर्थ बडबड करणार नाही. सुरामेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी शिखापदं समादयामी म्हणजे मी कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करणार नाही. या 5 प्रकारच्या शिलाला 5 प्रतिज्ञा जीवन जगण्याचा श्रेष्ठ मार्ग भगवंताने म्हटलेला आहे. त्यानंतर बुद्धवंदना घेतली, थोडक्यामध्ये धम्मवंदना घेतली, संघवंदना घेतली. म्हणजे बुद्धामध्ये कोणते गुण होते तर 9 गुण बुद्धामध्ये होते. धम्मामध्ये 6 गुण होते, संघामध्ये 9 गुण होते. बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना आपण थोडक्यामध्ये घेतली. त्यानंतर कर्णेमेत्त सुत्ताचा पाठ घेतला. कर्णेमेत्त सुत्तामध्ये भगवंताने या संसारामध्ये जेवढे काही प्राणी आहे, मग तो 1 पायाचा असेल, 2 पायाचा असेल, 4 पायाचा, 10 पायाचा, असंख्य पायाचा, बिन पायाचा, या संसारामध्ये हवेमध्ये राहणारा प्राणी असेल, जमिनीवरती राहणारा असेल, आकाशामध्ये राहणारा असेल, पाण्यामध्ये राहणारा असेल, कुठल्याही प्रकारच्या दिशेला असेल, या सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना आपण केलेली आहे की त्यांचं मंगल हो, त्यांचं कल्याण हो, त्यांना सुख लाभो. कारण बाबांच्या निमित्ताने एक मंगल मैत्रीचा पाठ आपण कर्णेमेत्त सुत्तांच्या द्वारा मध्ये केलेला आहे. त्यानंतर पुण्याचं अनुमोदन अर्थात पुण्यानुमोदन म्हणजे आज जे काही आपण करत असतो, मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे सर्व काही संपलं असं बिलकुल नसते.
कारण जोपर्यंत मनुष्यांचा राग नष्ट होत नाही, द्वेष नष्ट होत नाही, मोह नष्ट होत नाही, मनुष्यांच्या तृष्णा जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत मनुष्य पुन्हा पुन्हा या संसारामध्ये जन्म घेत असतो असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे हे जे आपलं शरीर आहे, हे शरीर नाम आणि रूपाने बनलेलं आहे. म्हणजे नाम आणि रूप जे असतं, नाम म्हणजे आपलं जे काही चित्त आहे, ज्याला मन असं म्हणत असतो आपण. रूप म्हणजे आपलं शरीर. हे रूप आपलं 4 घटकाने बनलेलं आहे. पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे आणि वायू आहे. म्हणजे आपलं हे जे शरीर आहे हे 4 घटकाने बनलं. हे जे संसार सुद्धा आहे, हा संसार सुद्धा 4 घटकाने बनलेला आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, आपल्या शरीरामध्ये हवा आहे, आपल्या शरीरामध्ये उष्णता आहे आणि आपल्या शरीरामध्ये ठिसूळ पदार्थ आहे हाडाच्या स्वरूपामध्ये. अगदी या संसारामध्ये सुद्धा पाणी आहे, हवा आहे, उष्णता आहे. जेव्हा मनुष्याच्या शरीरातील ह्या एकही घटक जेव्हा नष्ट होतो, तर तेव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 घटक आहे. नाम, रूप जे संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे नामाचे घटक आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की जे जे काही आपण कर्म करत असतो, जसं आपण जन्मास येताना सोबत काही चालत नाही आणि जेव्हा आपण मृत्यूला प्राप्त होत असतो तर सोबत असं काही नेत नाही, परंतु कर्म या संसारामध्ये मनुष्य मात्र सोबत नेतो असं भगवंतांनी म्हटलं. कर्म म्हणजे काय, तर आपण जे काम करतो जीवन जगत असताना, जे 10 वर्षाचं, 20 वर्षाचं, 50 वर्षाचं, 100 वर्षाचं जे आपल्याला आयुष्य लाभत असते, तर ते आयुष्य जगत असताना आपण किती चांगल्या प्रकारचे कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, चांगले कर्म केले, या कर्माच्या द्वारा या संसारामध्ये मनुष्य बघा जिवंत असतो. आपल्याकडे किती संपत्ती आहे, आपण किती धनवान आहे, आपण किती सौंदर्यवान आहे, आपण किती बलवान आहे, ह्या सर्व काही गोष्टी इथेच आपल्याला सोडून जाव्या लागत असतात. परंतु कर्मरूपाने या संसारामध्ये मनुष्य अजरामर राहतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. भगवंत 26 वर्षापूर्वी होऊन गेले, परंतु त्यांनी जे धम्माचं काम केलं त्या धम्मरूपाने आजही ते आपल्यामध्ये जिवंत आहे. अलीकडच्या काळामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामधून निघून गेले. कर्मरूपाने ते आजही आपल्यामध्ये जिवंत आहे. अनाथ पिंडक असेल, माता विशाखा असेल, सुजाता असेल, चक्रवर्ती सम्राट असेल, राजा बिंबिसार असेल, प्रसेनजित असेल, हे सर्व काही जे जे लोक धम्माला वाहून घेत असतात किंवा धम्माचं काम करत असतात, तर ते लोक या संसारामध्ये बघा जिवंत असतात. मानवी जीवन तर क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. बाबा आपल्यामधून निघून गेले, 3 वर्ष झाले. उद्या आपण सुद्धा मृत्यूला प्राप्त होणार, आपण सुद्धा जाणार, कारण हा निसर्गाचा नियम आहे. जिथे जिथे जन्म आहे तिथे तिथे मृत्यू आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. जन्म आणि मृत्यू हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य असं अंग आहे. आणि त्यामुळे जेवढं अधिक आपण या भावनेला समजून घेऊ, तेवढं अधिक सुख आपल्या जीवनामध्ये बघा आपल्याला प्राप्त होत असते. हे का समजून घ्यावं, कशासाठी समजून घ्यावं? आपण मरणधर्मी आहोत, आपण मृत्यूला प्राप्त होणार आहोत. एक ना एक दिवस आपण सुद्धा संसारामधून निघून जाणार आहोत. मग या संसारामधून जर निघून आपण जाणार असेल, तर मी राग करून माझा काय फायदा आहे, मी द्वेष करून माझा काय फायदा आहे, मी मोह करून काय फायदा आहे, किंवा मी वाद विवाद भांडण तंटे करून काय फायदा आहे? अत्यंत प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने, प्रेमाने आपण हे जीवन, तर मानवी जीवन बघा क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. आणि त्यामुळे संसारामध्ये जीवन जगत असताना आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कर्म केले पाहिजे. आपण नेहमी कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे, की ज्या कर्माच्या द्वारा आपल्याला सुख लाभेल, आपलं मन प्रसन्न होईल, आपलं मन आनंदी होईल. कर्म म्हणजे काय, तर आपण जे काही कार्य करत असतो, चांगला आणि वाईट कर्म मनुष्याच्या जीवनामध्ये बघा सुख आणि दुःख देत असते. धम्मपदाच्या पहिल्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, मनोभुभंग माधम्मा मनो सेठा मनोमया, मनसाचे पद उठेन भासती वा करोती वा, ततोनं दुःख मनवेती चक्कं वहवहतो पदं. मनोभुभंग माधम्मा मनो सेठा मनोमया, मनसाचे पस्सनेन भासती वा करोती वा, ततोनं सुख मनवेती छायाव अनपायनी. या संसारामध्ये जे काय आपण
कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, चांगले कर्म करतो, चांगले कर्म जर मनुष्य करत असेल तर त्या मनुष्याच्या सोबत सुख तशाच प्रकारचे येत असते ज्याप्रमाणे त्याची स्वतःची सावली त्याला कधी सोडून जात नाही. परंतु एखादा मनुष्य अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल तर त्याच्या पाठीमाग दुःख अगदी तसंच येत असते ज्याप्रमाणे बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात. आणि त्यामुळे जीवन जगत असताना आपण नेहमी कुशल कर्म केलं पाहिजे, पुण्य कर्म, चांगले कर्म केले पाहिजे. जे कर्म करताना आपल्याला प्रसन्नता वाटेल, आनंद मिळेल, सुख लाभेल तर ते पुण्यकर्म असतात. जे कर्म करताना आपल्याला लज्जा वाटेल, जे कर्म करताना आपल्याला दुःख वाटेल, जे कर्म करताना आपल्याला भीती वाटेल तर अशा प्रकारचे कर्म हे अकुशल कर्म असतात, वाईट कर्म असतात. आणि त्यामुळे हे मानवी जीवन बघा अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभो मनुष्य जाती असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे मनुष्याचा जन्म मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे या संसारामध्ये. आणि त्यामुळे मानवी जीवन हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मानवी जीवन जर प्राप्त झालं तर धम्माला श्रवण करणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं अशा प्रकारे भगवंताने महामंगल सूत्रामध्ये सांगितलं आहे. भगवंत असे म्हणतात की जेव्हा काळ आणि वेळ आपल्या जीवनामध्ये येत असते तर तेव्हा आपण धम्म श्रवण केला पाहिजे, धम्माला आपण जाणलं पाहिजे, धम्माला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे जे लोक आपल्या जीवनामध्ये धम्माला समजून घेतात त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात तर आपलं जीवन बघा अत्यंत सुखपूर्वक आपण जगत असतो. आणि त्यामुळे या जलदान विधीच्या निमित्ताने आपण या श्रेष्ठ सत्याला समजून घेतलं पाहिजे, या श्रेष्ठ जीवनाला आपण समजून घेतलं पाहिजे. जेवढं अधिक अधिक कुशल कर्म, पुण्यकर्म आपल्याला करता येतं तेवढं अधिक अधिक कुशल कर्म आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांनी धम्म तर दिला, धम्मासोबत सोबत बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा सुद्धा म्हणजे दिलेल्या आहे. तर 22 प्रतिज्ञेला सुद्धा आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज बाबांच्या निमित्ताने परिवाराने भोजनदान दिलं. तुम्हा सर्वांना सुद्धा भोजनदान आहे, चिवरदान, वस्त्रदान सुद्धा ते करत आहेत. म्हणजे या निमित्ताने जे जे काही आपण दान पुण्य करत असतो तर ते दान पुण्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला तर सुख प्राप्त होतच असते, परंतु ज्यांच्या निमित्ताने आपण त्यांना जे दान पुण्य करत असतो तर ते दान पुण्य सुद्धा त्यांचे जे निसर्गामध्ये विलीन असणारे जे 4 महाभूत आणि पंचस्कंद असतात तर त्यांना ते सहाय्यक ठरत असतात. कारण भगवंत असे म्हणतात यथा वारी वाहा परापुरेंती सागर इतो दिन्नं पेतानं उपकपती अनिच्छावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुझंती ते संगुप समो सुखो. हे सर्व संस्कार अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. आणि त्यामुळे या निमित्ताने जे जे कुशल कर्म, जे जे पुण्यकर्म केलं जातं, ज्याप्रमाणे डोंगरावरती पडलेला पाऊस हा नद्या नाल्यांच्या ओढ्यांच्या द्वारा शेवटी समुद्राला मिळत असतो, अगदी तशाच पद्धतीने आज या निमित्ताने तायडे परिवार जे जे काही कुशल कर्म करेल, पुण्यकर्म करेल, चांगलं कर्म करेल, हे सर्वच्या सर्व कुशल कर्म बाबांसाठी आपण अनुमोदित या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपण धम्माला समजून घेतलं पाहिजे, धम्माला जाणलं पाहिजे. आपल्या लेकरांवरती चांगल्या प्रकारे धम्माचे संस्कार दिले पाहिजे, कारण संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एक चांगल्या प्रकारचा आदर्श मनुष्य बनण्यासाठी, एक चांगल्या प्रकारचा व्यक्ती बनण्यासाठी, सिलवान, गुणवान, सदाचारी व्यक्ती बनण्यासाठी धम्म संस्काराची अत्यंत आवश्यकता आहे बघा. आणि त्यामुळे जशा पद्धतीने एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी आपल्या लेकरांना आपण शिकवतो, अगदी शिक्षणासोबत सोबत धम्माचा संस्कार सुद्धा आपण दिला पाहिजे. कारण धम्माचा संस्कार जर आपल्या मुलांना असेल तर खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचा आदर्शवत जीवन आपल्या जगू शकतात. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी या निमित्ताने आपण जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, एक चांगल्या प्रकारचं हे लोकांना सुद्धा म्हणजे लोकांना धम्मदेशना श्रवण करण्याची जी संधी आपण उपलब्ध करून दिली त्यासाठी आमचे कोंगे बाबा हे सहाय्यक ठरले. त्यांचंही कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. कारण स्वतः कुशल कर्म करणे, स्वतः पुण्यकर्म करणे आणि आपल्या द्वारा इतरांना ती संधी निर्माण करून देणे हे अत्यंत कुशल कर्म असते, पुण्यकर्म असते. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी आपण जे दान, शील आणि प्रज्ञा
या 3 गोष्टींच्या द्वारा जे कुशल कर्म पुण्यकर्म करत आहात, हे संपूर्ण कुशल कर्म बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. बाबांच्या जाण्यामुळे जे परिवाराला, आप्तेष्टांना, नातेवाईकांना जे काही दुःख झालं आहे, ते पूर्णतः दुःख बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो, अशा प्रकारची एक मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो आणि ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.